सोयाबीनच्या मुदतवाढीसाठी दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं। मुदतवाढीसाठी सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, निलेश लंके, ओमराजे निंबाळकर, प्रणिती शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते। नाफेड गेले अनेक महिने सोयाबीनची खरेदी करते, पण 4 फेब्रुवारी पासून ती बंद झालेली आहे। आज 20,000 शेतकरी आज त्यांचे ट्रॉलीज घेऊन नाफेडच्या त्या सगळ्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत। माझी विनम्र विनंती या सरकारला आहे की जोपर्यंत शेवटचं ज्यांनी ऑनलाईन भरलेलं आहे किंवा एखादा राहून गेला असेल शेतकरी, पण त्याला जोपर्यंत शेतीचं शेवटचं सोयाबीन विकत घेतला नाही त्यांना मिळालं पाहिजे। 2 महिन्यामध्ये केवळ 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी केलं नाफेडच्या मार्फत आणि 21,000 शेतकरी अजूनही त्या खरेदीपासून वंचित आहेत। शेतकरी त्यांचे ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्राच्या दारात आहेत। सभापती महोदय, विनंती एवढीच आहे की केंद्र सरकारनं या खरेदीची मुदत वाढवावी। एकट्या महाराष्ट्राने 11,25,000 टन ही सोयाबीन खरेदी केली। आपले सगळे गोडाऊन फुल झाले आणि मागच्या काळामध्ये 12 जानेवारीपर्यंत त्यांची मुदत होती। राज्याचे मुख्यमंत्री मोदींनी विशेष प्रयत्न करून केंद्रामध्ये बोलून ती 31 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती। 31 जानेवारीनंतर अजून 7 दिवसाची मुदत आपण 6 जानेवारीपर्यंत वाढवली। अजून काही शेतकऱ्यांची मागणी होती आणि मागणीनुसार आपण प्रस्ताव तयार करून 6 तारखेलाच केंद्राला पाठवलेला आहे। केंद्राला विनंती केली अजून काय आपल्याला वाढवून देता येईल, जसे काही आपल्याला त्याच्या माध्यमातून होईल